शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत हळद लागवडीपूर्वीचं पूर्ण व्यवस्थापन. त्यामध्ये मित्रांनो जमिनीची निवड, जमिनीची नांगरट, मशागत, शेणखत आणि या सगळ्या गोष्टीवर आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. कारण आता सगळ्याची लगबग हळदी लागवडीपूर्वीची लगबग सुरू झालेली आहे. मित्रांनो या लागवडीपूर्वीच्या व्यवस्थापनावर आपलं 50 ते 60% उत्पादन अवलंबून असते. त्यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला पाहूया जमिनीची निवड. मित्रांनो हे तुम्हाला दिसत असलेलं आपलं 2.5 एकरचं क्षेत्र आहे. हे जमीन पूर्ण लेवल आहे. याचा पूर्ण उतार असा खालच्या भागाला आहे. मधात कुठेही पाणी साचत नाही. एकदम वळणसार जमीन आहे. चिबाड नाही, पानबसन नाही. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपण पहिले हरभऱ्याचं पीक घेतलं होतं आणि आता हरभरा घेतल्यानंतर 25 फेब्रुवारीला याची आपण नांगरट करून शेत तपायला तयार ठेवलेलं आहे. शेणखत मित्रांनो या जमिनीला आपण मागच्याच वर्षी टाकलं होतं, त्यामुळे यावर्षी शेणखत टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाही. बघू शकता तुम्ही या जमिनीचा जो उतार आहे तो पूर्व पश्चिम आहे, म्हणजे खालच्या दिशेला पूर्ण पाणी खाली जाते. बरेच शेतकरी म्हणतात की हळदीची लागवड किंवा दुसऱ्या पिकाची लागवड ही उत्तर दक्षिण असावी. ते बरोबर आहे, पण मित्रांनो आपल्या पाण्याचा जर उतार पूर्व पश्चिम असेल खाली तर तुम्ही पूर्व पश्चिम हळद लागवड करू शकता. पाण्याच्या जसं पाणी निघेल त्या दिशेला तुम्ही हळदीची लागवड करा. त्या उद्देशानं आपण याची उत्तर दक्षिण अशी नांगरटी केलेली आहे. नंतर आपण याला अजून 15-20 दिवसामध्ये उभी नांगरटी करणार आहोत कल्टिवेटरच्या साहाय्याने आणि जमीन लेवल करून घेणार आहोत. आता मित्रांनो आपलं पहिले 2.5 एकरचाच प्लॅनिंग होती. आता वेळेवर आपण थोडं क्षेत्र वाढवण्याचा विचार केला आणि जे 3.5 एकर आपलं अजून लागवड इथं क्षेत्र आहे बाजूला आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये आपण शेणखत टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता शेणखत टाकण्याचं काम आपलं चालू आहे. ते तुम्हाला दाखवतो. या रस्त्याच्या पलीकडून ते आपलं बाजूचं शेत आहे. नांगरटीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. आता तुम्हाला आपण समोरच्या शेतामध्ये नेऊन आपण कुजवलेलं शेणखत कशा पद्धतीनं कुजलेलं आहे ते पाहूया आणि कशा पद्धतीनं टाकायचं ते तुम्हाला पण सांगतो. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, तुम्हाला जे आपण सांगितलं होतं आपलं दुसरं जे 3.5 एकरचं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपण आता हळद लावणार आहोत. एकूण आपली हळद लागवड आता यावर्षी 6 एकरची राहणार आहे. तर आपले संपूर्ण व्हिडिओ यावर्षी तुम्ही रेग्युलर पाहत चला. मागच्या वर्षी ज्यांनी पाहिले त्यांना त्या गोष्टीचा फायदा तर झालाच. जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये बरेच शेतकरी चुकतात, त्यामुळे आपण वेळोवेळी व्हिडिओ देत असतो. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे आपण कुजवलेलं शेणखत आहे. तुम्हाला दाखवतो. आपला डॉगी पण तुम्हाला काढून दाखवत आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे बघा एकदम मित्रांनो असं पत्तीसारखं हे शेणखत तुम्हाला झालेलं दिसत आहे. पोत्यात सुद्धा आपण भरू शकतो याला. आणि यासाठी आपण काय काय केलं ते तुम्हाला आपण सुरुवातीला पूर्ण नियोजन दिलेलं आहे. कशा पद्धतीनं कुजवलं या साईडनं पण दाखवतो. याच्यामध्ये काय काय टाकलं बघू शकता. एकदम मित्रांनो असं चहाची जशी पत्ती राहते त्या पत्तीसारखं आपलं शेणखत झालेलं आहे. आणि शेणखताचे फायदे तुम्हाला सांगायची गरज नाही. जमिनीच्या सुपीकतेसाठी सर्वात महत्त्वाचं जर काही कार्य करत असेल तर शेणखताशिवाय मित्रांनो पर्याय नाही. हे दुसरा ढग पाहू शकता तुम्ही. आपले पूर्ण शेतामध्ये असे ढग टाकलेले आहेत, बघू शकता. हे कुजवायसाठी मित्रांनो जास्त काही टाईम लागत नसते. 1 महिन्यामध्ये पूर्ण शेणखत कुजून जाते. फक्त तेवढं कुजवायची तयारी आपली पाहिजे. त्याचा रिझल्ट 101% तुम्हाला चांगलाच मिळेल. 1 महिन्याची मेहनत घ्या, 1 दिवस आड पाणी मारा. त्याबद्दल त्याच्यामध्ये काय टाकायचं काय नाही सगळं आपण सविस्तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता.
मित्रांनो, आता या शेताचाही आपण हरभरा घेतला होता. या शेताची सुद्धा आता नांगरटी आपली राहिली. नांगरटीचा जो सुवर्णकाळ म्हणला जातो मित्रांनो, 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या महिन्यामध्ये नांगरटीचा सुवर्णकाळ सांगितलेला आहे बऱ्याच तज्ज्ञ लोकांनी किंवा आपल्या जुन्या माणसांनी. त्या वेळेत ज्या शेतकऱ्यांनी नांगरटी केली त्या शेतात सोनं पिकते असं म्हणतात. आता आपले हे शेत राहिलेलं आहे. आज शेणखत पसरवण्याचं पूर्ण काम आपण करणार आहोत आणि लगेच उद्या याची नांगरटी आपण करणार आहोत. तर ज्या शेतकऱ्याची नांगरटी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर पहिले नांगरटीचं काम करून घ्या. शेणखत जर तुम्हाला कुजवायचं असेल तर अजून आपल्याकडे टाईम आहे. तुम्ही उद्या शेणखताचं काम चालू करा. एका महिन्यामध्ये कुजल. मे महिन्यामध्ये एंडिंगला तुम्ही टाकू शकता. आपण शेणखत आता लगेच पखरून ह्याच्या मागच नांगरटी करणार आहोत. हे पूर्ण शेणखत नांगरटी केल्यामुळे माती आड जाईल, त्यामुळे उन्हाचा याला काही प्रादुर्भाव होणार नाही. आता बरेच तज्ज्ञ लोक सांगतात किंवा काही यूट्यूबर सांगतात की उन्हामध्ये जीवाणू टिकत नाहीत, उन्हाळ्यामध्ये तुम्ही शेणखत टाकू नका. पण मित्रांनो, आपल्याला थोडा समोर लेबरचा पण प्रॉब्लेम येऊ शकते, त्यामुळे आपण हे काम अशा पद्धतीनं दरवर्षी करत असतो. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मे महिन्यामध्ये शेवटला पण ज्यावेळेस टेम्परेचर कमी झालं त्यावेळेस तुम्ही शेणखत टाकू शकता. शेणखत कुजवल्याशिवाय टाकू नका, याचे खूप सारे फायदे आहेत. आणि कुजवलं नसलच, टाईमावर जर भेटत असेल तर चांगलं शेणखत घ्या, किंवा ज्या क्षेत्रात पुढच्या वर्षी तुम्ही हळद लागवड करत आहात त्याच क्षेत्रात यावर्षी शेणखत टाका. मित्रांनो, दुसरी गोष्ट, नांगरटी केल्यानंतर याला आपण ज्या मागच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दाखवलं त्यातून 1-1.5 महिन्यानंतर त्याला आडवी नांगरटी करून घ्यायची. जमिनीची निवड तुम्हाला सांगलीच, एकदम हलकी जमीन आणि एकदम भारी जमीन निवड करू नका, मध्यम जमीन घ्या. त्यामध्ये 2 बेडचं अंतर आपल्याला 5 फुटाचं ठेवायचं आहे. आणि बेड 10 मे पर्यंत तुमचा तयार झाला पाहिजे, कारण समोर अवकाळी पाऊस जर पडला तर बेड चांगले पडणार नाहीत. त्यामुळे तुमचे जे काही कामं आहेत, ड्रीपचे कामं, बेडचे कामं, हे 10 मेच्या अगोदर तुम्ही पूर्ण आटपून घ्या. आणि अशी जमीन जर असेल तर मित्रांनो 5 फुटाचीच बेड घ्यायची आपल्याला. नांगरटी केल्यानंतर 1 मेला, एक अंदाजे तारीख सांगतो तुम्हाला मी, 1 मेला सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 पोते असा डोस द्यायचा. ते डोस दिल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर करा किंवा कल्टिवेटर करा किंवा बैलाच्या साहाय्याने वखरू पण शकता, आणि लगेच मग बेड मारून ठेवा. बेड मारायच्या अगोदर आपल्याला फक्त एकरी 3 ते 4 पोते सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच दाणेदार हे खत आपल्याला वापरायचं आहे आणि बेड पाडायचं आहे. त्याच्यानंतरचं नियोजन आपण तुम्हाला वेळोवेळी देत राहू. आणि मी मग सांगितलं तसं उत्तर दक्षिण हे एकच दिशा धरून बसू नका. जिकडं तुमचं पाणी निघते त्या दिशेनं तुम्ही बेड पाडून हळदीची लागवड करा. दुसरी गोष्ट मित्रांनो, बेने निवड. आता आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगलं की बेनं निवडताना सड लागलेल्या प्लॉटमधलं किंवा करपा लागलेल्या प्लॉटमधलं बेनं तुम्ही निवडू नका. चांगलं बेनं निवडा. जेवढं मोठ्या साईजचं होईल तेवढं मोठ्या साईजचं बेनं निवडा. त्याला सावलीमध्ये स्टॉक करा. खोलीमध्ये ठेवलं, मोकळं ठेवलं तर त्याच्यामध्ये पाईप टाका, जेणेकरून त्याचा गॅस निघाला पाहिजे, खालून बुरशी लागली नाही पाहिजे. सुती पोत्यात जर बेना असेल तरी चालते, तशाला तसं तुम्ही पोते तुमच्या घरात सावलीमध्ये ठेवा. एकावर एक असे 3 ते 4 पोत्याच्या वर 5वं पोतं ठेवू नका. कोणी जर गट्टू लागवड करत असेल तर गट्टू साफ करून व्यवस्थित साठवणूक करा. उन्हामध्ये बेनं ठेवू नका. या सर्व गोष्टीची तुम्ही आत्ताच काळजी घ्या. तरी तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही माझं या व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवर तुम्ही मला प्रश्न मांडू शकता. जे नवीन शेतकरी कोणी पाहत असेल आणि त्याला आपला ग्रुप जॉईन करायचा असेल तर 74 98 45 87 94 या नंबरवर तुम्ही मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सेंड करा. एक महत्त्वाची गोष्ट राहिली मित्रांनो, ती म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षण जेवढे लोक पाहत आहेत तेवढ्या लोकांनी माती परीक्षण करायचंच. 500 रुपयामध्ये आपला 50,000 रुपये खर्च वाचू शकतो आणि त्याला जे गोष्ट पाहिजे ते गोष्ट आपण देऊ शकतो आणि आपलं पीक चांगलं ठेवू शकतो. आता माती परीक्षण करायची कशी, करायची कुठं, हे तुम्ही चौकशी करा. जिथून तुम्ही औषधी खत बियाणं आणता त्या दुकानदाराला जाऊन भेटा, त्याला सांगा
की मला माती परीक्षण करायचं आहे, मला तुम्ही ॲड्रेस द्या किंवा माझी माती तुम्ही तिथपर्यंत पोस्ट करा. माती परीक्षण कशी करायची हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण माती घेईल त्यावेळेस तुम्हाला सविस्तर स्पेशल व्हिडिओ माती परीक्षणाचा देण्यात येईल, की माती कुठली घ्यायची, कशा पद्धतीनं घ्यायची आणि त्याच्यावर माहिती काय काय लिहायची. चला तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणी जर नवीन शेतकरी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कधी पण मला फोन करून विचारू शकता. धन्यवाद.